माऊली दर्शक संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा टार मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। सासवडचा मुक्काम पडला। काल अवघड अशा दिवे घाटातून प्रवास करत माऊलींच्या पालखीनं सासवड मुक्काम केला। तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामानंतर लोणी काळभोर इथं विसावली आहे आणि या पालखीची लोणी काळभोरच्या मंडळींकडून मोठ्या भक्तिभावानं सेवा सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा आज श्री क्षेत्र सासवड इथून प्रस्थान झाला आणि या सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले होते। विधिवत पादुकांची पूजा करून भजन भक्ती गुणगुणत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली। पालखीमध्ये 115 दिंड्या सहभागी झाल्या असून दरवर्षी पालखी सोहळा वाढत असून तरुणही यामध्ये सहभागी होत असतात। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पालखी समाधी मंदिरातून आता रथाकडे चाललेली आहे आणि हा प्रस्थान सोहळा आपण समोर पाहतोय। पुष्पवृष्टी केली जाते। पालखीचे जे काही या संस्थांचे विश्वस्त आणि मालक हे देखील यामध्ये सहभागी आहेत। मोठ्या संख्येने वारकरी देखील सहभागी आहेत। विधिवत पादुकांची पूजा करून आता पालखीमध्ये सोपान काका यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता ही पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते। समोर मोठ्या संख्येने भाविक भक्त देखील आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक देखील सहभागी आहेत आणि विठू नामाचा जयघोष करत ज्ञानोबा तुकारामच्या भजन भक्तीचं आळवत हे जे सगळे वारकरी आहेत ते आता पंढरीच्या दिशेने निघाले आहेत। प्रस्थान सोहळा मोठ्या थाटामध्ये हा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। भाविक दर्शनासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील करताना आपल्याला समोर पाहायला मिळतंय। मात्र पालखीचं आता प्रस्थान या ठिकाणाहून झालेलं आहे। या पालखीमध्ये जवळपास 115 दिंड्या सोपान काकांच्या पालखी सोहळ्यासोबत असणार आहेत आणि हे सगळा जो पालखी सोहळा आहे हा पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहे। मोठ्या भक्तिभावानं सर्व जे वारकरी आहेत हे पंढरीच्या दिशेने वाटचाल करतील। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील सासवडमध्ये आहे आणि या ठिकाणी सोपान काकांची पालखी आज प्रस्थान ठेवलेलं आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते वारकरी आता पालखी सोहळा समवेत देखील पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत। त्यामुळं सोपान निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही जी वारकरी संप्रदायातील जी संत मंडळ आहे यापैकी सोपान काकांचा जो हा प्रामुख्याने पालखी सोहळा आहे हा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेला आहे। विनोद जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 3 लोकमत, सासवड। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत मालिकेतील संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू संत सोपान काका महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडल्याचं आपण बघितलं आणि या दरम्यान संत सोपान काकांच्या पालखी प्रस्थान आणि भजन भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पण तत्पूर्वी ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत कशी पाऊली खेळली जाते ती दृश्य देखील आपण बघूया। मालिकेमधील संत सोपान ज्ञानेश्वर महाराजांचे हे लहान बंधू आहेत आणि त्यांचा प्रस्थान सोहळा पंढरपूरकडे जाण्यासाठी आता प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। या प्रस्थान सोहळ्यामध्ये मी वारकरी दाखवायचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले आहेत। वारकऱ्यांचा खेळिया सुरू आहे। टाळ मृदंगाचा जयघोष केला जातोय आणि या जयघोषामध्ये प्रत्येक वारकरी हा तल्लीन झाल्याचंच पाहायला मिळतोय। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या घोषणा जयघोष देखील केला जातोय। तसं पाहिलं तर आता पाऊस या ठिकाणी देखील येत असताना या पालखी सोहळ्यामध्ये हे सगळे जे वारकरी सहभागी झाले ते मोठ्या प्रेमाने सहभागी झालेले आहेत। पालखी सोहळ्याचा काय आनंद आहे आपण समजून घेऊ। पालखी सोहळ्यामध्ये कशा पद्धतीने आनंद नाही आनंदाशी जोडा, या आनंदाला जोडाच दुसरा नाही। हा आत्मसुखाचा आनंद आहे। या ठिकाणी येऊन हा भजनानंद सेवणं हाच मोठा आनंद आहे आणि ज्याला भजनानंद सेवता येतो त्यालाच पालखी सोहळ्यामध्ये आनंद मिळतो। मोकळ्या माणसाला तेवढा आनंद मिळत नाही। हा जो नाद आहे विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा हे जे साधन आहे हे करत स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळीत गदारोळी आनंद हाच आनंद म्हणजे ही खरी ही वारी आहे। पायी तणाव खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। सगळे वारकरी हे आता विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये पाऊली खेळत आहेत आणि हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये कधी जाईल कशा पद्धतीने हा पालखी सोहळा हा श्री संत सोपान देवांचं प्रस्थान या ठिकाणी होऊन द्वादशीच्या दिवशी यानंतर हा दरबदल करत करत दशमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत पंढरी क्षेत्रामध्ये हा पालखी सोहळा प्रवेश करेल।
दशमीला जाऊन त्यांच्या सोपानदेवांच्या स्थानावरती मठामध्ये जाऊन हा विराज रंगाच्या भेटीची ओढ आहे. वादच नाही त्यात काय. वाट पहा, कारण पांडुरंग परमात्मा आमच्या वारकऱ्याची वाट पाहत. वाट पहा हे उभा भेटीची आवड आणि कृपाळू तातडी होतात. पाहतोय प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद आहे आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे. ज्या पद्धतीने या वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे त्याच पद्धतीने पांडुरंग देखील या वारकऱ्याची वाट पाहतो. असा पूर्वीपासून अशी आहे की आळंदीहून सासवड माऊली निघून सासवडला येतात. इथं 2 दिवसाचाच मुक्काम असतो, कारण त्या पुणे ते सासवड हा टप्पा मोठा आहे त्यांचा. परंतु पूर्वीपासून सोपान काकांची माऊलीची इथं भेट होत नाही. माऊली एकादशीला येतात, द्वादशीला काका प्रस्थान ठेवतात आणि बोंडल्याच्या पुढं जेव्हा पालखी जाते तेव्हा बंधू भेटीचा सोहळा होतो. तर तोच नियम आपण आजही चालू ठेवलेला आहे. तर माऊली आज इथे आज मुक्कामी आहेत आणि उद्या ते प्रस्थान इथनं करतील. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांना चटपटीत पिठलं भाकरीचा प्रसाद दिला जातोय. नांदेडवरनं सासवडमध्ये येऊन कोटलवार कुटुंब 15,000 भाकरी आणि पिठलं तसा प्रसाद वारकऱ्यांना देत आहे. प्रेमाने भाकरी बनवण्यापासून ते वारकऱ्यांना वाटेपर्यंत सर्व मोठ्या प्रेमाने केलं जातं आणि गेल्या 2 वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी नांदेडवरनं ही सर्व मंडळी सेवा करण्यासाठी इथं दाखल होतात. पिठलं भाकरी आणि कांदा दिला जातो आणि आज द्वादशी असल्यानं वारकरी पिठलं आणि भाकरीवरती ताव मारताना दिसले. याचबद्दल हा सगळा संवाद साधला आहे. या मेजवानीबद्दल अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. रामकृष्ण हरी माऊली आज चक्क वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी कशा पद्धतीने बनवले जाते आणि ते बनवत असतानाचा देखील दाखवणार आहे. पुण्याचा पाहुणचार घेऊन वारकरी ज्यावेळेस सासवडमध्ये येतात तर आल्यानंतर कालची एकादशी आणि आज द्वादशी आहे. द्वादशी वारकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने तसं पाहिलं तर ग्रामीण भागातले वारकरी खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांना पिठलं भाकरी हा आवडीचा विषय असतो. पुणेकरांचा पाहुणचार आणि गोडधोड खाऊन जे थकलेले वारकरी आहेत त्यांना इथं बेसन भाकरी सुंदर पद्धतीने दिली जाते. कशा पद्धतीने भाकरी बनवली जाते त्याचबरोबर इकडे मी बेसन देखील खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं ते देखील दाखवतो. नांदेडचं जे काही कोंटलवार कुटुंब आहे त्यांच्याकडून हे अशा पद्धतीने हे बेसन आहे हे बेसन देखील बनवलं जातं आणि तब्बल 15,000 भाकरी आणि इथं त्याला लागणारं जे काही बेसन हे सगळं काही बनवलं जातंय. विशेषतः प्रेमाने या भाकरी बनवल्या जातात आणि वारकऱ्यांच्या मुखामध्ये घास जावा याच हेतून हे सगळं काही बनवलं जातंय. विशेषतः आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना बेसन भाकरी हा आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे हा पदार्थ खात असताना त्यांना देखील आनंद येतो. मात्र हे नेमकं बनवलं जातं कशा पद्धतीने, याला किती वेळ लागतो आणि हे कशा पद्धतीने बनवलं जातं. माझ्यासोबत नांदेडून आलेलं कोटलवार कुटुंब आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्ही ही वारकऱ्यांची सेवा करता आणि किती वर्षापासून करता? मागील 2 वर्षापासून आम्ही ही सेवा करतोय. वारकऱ्यांसाठी पिठलं भाकर ही संकल्पना आमचे लहान बंधू रुपेश कोटलवार यांची होती. मागे 2 वर्षापासून आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी अथक प्रयत्न करतो. वारकऱ्यांना सर्व चांगलं पिठलं भाकर आणि चविष्ट पिठलं भाकर कसं देता येईल याचा आमचा प्रयत्न असतो. मागील 2 दिवसापासून आम्ही 100 लोकांसोबत हे सर्व कार्य करतोय. आमचे आचार्य असतील, आचार्यासोबतचा स्टाफ असेल, दरवर्षी तोच आचारी तीच लोक असतात सगळे. ते पण भावभक्तीने सेवा या भावनेनेच इथे येतात आणि त्यांच्या या सगळ्यांच्या परिश्रमातून आम्ही सर्वांना चांगल्या पद्धतीचं पिठलं भाकर देण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा सुरू आहे आणि यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ओढण्यासाठी संस्थानने स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी केली. दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होत असतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध जोड्यांना हा मान दिला जायचा. यंदा प्रथमच प्रचलित प्रथा बदलली आहे आणि त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतलं सगळ्यात मोठं आकर्षण माणिक आणि राजा हे 2 हिरो पालखीचे सगळ्यात मोठं आकर्षण आहे. कोण येते चला पाहूयात. तर मंडळी आपल्यासोबत हे दोन्ही हिरो आहेत. माणिक आणि राजा हे मानाची बैलजोडी आहे आणि याच वर्षी संस्थानाने ही बैलजोडी आता खरेदी केलेली आहे आणि हीच बैलजोडी आता पंढरपूरपर्यंत पुढे चालणार आहे. आपल्यासोबत त्याचे विश्वस्त देखील आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दोन्ही विश्वस्त आपल्यासोबत आहेत. त्यांचे आणि वंशज देखील त्यांचे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. माऊली, काय सांगाल, यावर्षी प्रथमच नवीन बैलजोडी संस्थानातर्फे घेण्यात आलेली आहे आणि त्यांना आपण चालवतोय. काय कशा पद्धतीने त्यांचं सगळं काळजी घेतलं जाते? यावर्षी संस्थांनी देशिक निर्णय घेतला की बैलजोडी संस्थांचीच घ्यायची
त्याच्यामुळे ही बैलजोडी कर्नाटकमधून खरेदी केली. बैलजोडी चांगली पाहून गरीब पाहून खरेदी केली की जेणेकरून कुणाला मारणार नाही, वार व्यवस्थित पाहून धरून चालतील, वारकऱ्यांना त्रास नाही. त्याच्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सोहळा एकदम व्यवस्थित चाललेला आहे. सोहळा अगदी छान चाललेला आहे आणि हे बैलजोडींना दर्शन घेताना पण लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे आम्हीही पाहतोय. तर या बैलजोडींची कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेता, कारण लांबचा प्रवास आहे, जिथे माणसं विसाव्याला थांबतात, मग तेव्हा यांची काय प्रकारे काळजी घेण्यात येते? नमस्कार. जिथं विसावा असतो तिथं आमचे मित्रमंडळी ते सगळं बैलांची काळजी घेतात. जसं की त्यांना खाणं टाकणे, की खाणं टाकून आले, पाणी पिणं, त्यांचं काय दुखत असेल तर ते पण बघायचं आहे. या सर्व गोष्टी जसं ज्याच्या वाटेला येईल ते माणूस ते काम करत राहतो. म्हणजे असं काय कुठलं काम वाटून नाही, सेवा भावाने सगळे काम करतात इथं. वारी म्हणजे माणुसकीची ऊब, वारी म्हणजे आपलेपणाचा स्पर्श आणि हीच ऊब, हेच आपलेपण अनुभवत आहे एक विशेष दिंडी. आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर डॉक्टर दीपाताई नंदगिरी यांच्या नेतृत्वाखाली मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ही दिंडी वारीत सहभागी झाली आहे. घरच्यांनी नाकारलेलं आयुष्य पण माऊलींच्या वारीनं ऊब दिली, आधार दिला असं म्हणत तृतीयपंथीयांनीही दिंडीत पालखीच्या माध्यमातून सहभाग घेतला. समाजातल्या सगळ्याच भागातून लोक सहभाग घेतात आणि आनंदी पद्धतीनं ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. माझ्यासोबत अशाच या रणरागिणी सोबत आहेत. माऊली, काय सांगणार, काय वाटतंय आज वारीमध्ये? रामकृष्ण हरी, मी बोलते किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आहे. मी श्री 1008 दीपाताई नंदगिरी, मी पुण्याहून आहे. देहू ते पंढरपूर आम्ही दरवर्षी चालत असतो. ही 4थी वारी आहे. खूप छान असा सोहळा आहे. इथं जात धर्म किंवा कुठलेही वर्ण मानत नाहीत, सगळीजण माऊली म्हणून आम्हाला हाक मारतात. पहिल्यांदा थोडीशी अडचण आली आम्हाला, पहिल्यांदा वारीतून हाकलून दिलं आम्हाला, मग नंतरनं खूप छान असा अनुभव आला की आम्ही रथाच्या पुढे 13 नंबर दिंडी आहे आमची, शंकर गवळी महाराज त्यांच्या दिंडीमधून आम्ही चालतो दरवर्षी. दिंडीच्या अगोदर आम्हाला फोन करतात की माऊली तुम्ही या आमच्या दिंडीत, तुमची दिंडी आहे म्हणून. मग पहिल्यांदा मी एकटी चालत होते, नंतरनं 4 जण झाले, आज कमीत कमी 8 जण आम्ही चालतोय. पुढच्या वर्षी अजून वाढतील ह्याच्यात. मलाही सांगा, आता लोकांचा म्हणजे जो तुमच्या प्रती असलेली वागणूक असते, जसं सुरुवातीला तुम्ही बोलले अनुभव आला, पण आता लोक अगदी आनंदाने स्वागत करतात. आता फक्त आनंद आहे. त्या दिंडीमध्ये आम्ही थांबलो तरी जेवायला थांबलो तर पहिल्यांदा आम्हाला जेवायला वाढतात. माऊली बसा, माऊली माऊली माऊली, आईचा आदर करतात आम्हाला. तसाच आदर सगळ्या दिंडीमध्ये किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस स्त्री सगळ्यांच्या मनात आमचा आदर बसावा हीच देवाचरणी प्रार्थना करते, माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि आमची मंगलमुखीच्या किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यामार्फत आम्ही सगळे सहकारी माझे सगळे आम्ही दिंडीतून सगळेजण प्रवास करतो. माऊली, काय सांगाल, तुमचा काय वेगळा अनुभव, तुम्हाला वारीतून आल्यावर काय वाटलं, काय लोकांनी कसं केलं? प्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी. वारीत आल्यावर मला असं वाटलं की आम्ही तर तृतीयपंथी आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या प्रेमापासून किंवा सुखापासून मुकलेली लोक आहेत, पण वारीत आल्यावर आम्हाला आई मिळाली, बाप मिळाले, भाऊ मिळाली, बहीण मिळाली आणि माऊलींच्या रूपात हे सगळे आई बाप मिळाले. तर अहोरात्र हे प्रेम करतात आमच्यावर, माऊली 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 म्हणून तोंडाचं पाणी सुकून जातं त्यांचं, एवढं अवाढव्य प्रेम करतात. राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखल्या जात असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचं बीड जिल्ह्यात आगमन झालेलं आहे आणि पैठणहून निघालेल्या या पालखीचं जिल्ह्यातील शिरूर कासर इथे ग्रामस्थांनी स्वागत केलं. हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने ही पालखी मार्गस्थ होते आणि गेल्या अनेक वर्षांची परंपरा शिरूरकरांनी कायम ठेवली. या पालखी सोहळ्याची 426 वर्षाची परंपरा आहे. या पालखी सोहळ्याला पंढरपूरमध्ये मोठा बहुमान आहे. सकल संतांचे काले हे गोपाळपूरला होतात, पण नाथमारांचा काल हा पांडुरंगाच्या मंदिरात होतो. हा मोठा बहुमान या पालखी सोहळ्याला आहे. या पालखी सोहळ्याचा 18 दिवसाचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये 4 रिंगण होतात. पहिलं मेडसिंगी, दुसरं पारगाव घुमरे, तिसरं नांगवडा आणि चौथं कवेडण, 5वं उभं रिंगण पंढरपूरमध्ये येथे होऊन पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो. या पालखी सोहळा
अनेक वर्षाची परंपरा आहे. जी नाथमारांची नातू राघोबा यांनी परंपरा चालू केलेली आहे. या पादुका डोक्याहून पहिले प्रवास करत होत्या, नंतर त्याला पालखीचं स्वरूप आलं आणि आज वैभव संपन्न असं चांदीच्या रथात हा पालखी सोहळा मार्गस्थ आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा इथून निघालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विठुरामाच्या जयघोषात प्रवास सुरू आहे. अहिल्यानगर तालुक्यातील इमामपूर घाटातून वारीने प्रवास करून शहरात प्रवेश केला. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या नेवासा नगरीत ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली त्या ठिकाणाहून निघालेली ग्रंथराज ज्ञानेश्वर पालखीचं पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. रविवारी पालखीने दिवे घाटाप्रमाणे असलेल्या इमामपूर घाटातून प्रवास करत नगर शहरात प्रवेश केला आणि आज अहिल्यानगर तालुक्यातून पालखीचं मार्गक्रमण सुरू आहे. विठ्ठलाच्या भेटीची आज घेऊन हजारो वारकरी या पालखीत पायी चालत असून विठ्ठल भक्तीत वारकरी तल्लीन झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा जो आहे तो आज ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आला असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य करून पायी वारी देखील केली. पालखी वारीत वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. रामकृष्ण हरी. आज रोजी आमच्याकडे पुणे शहराकडून पालखी जे संत श्री तुकाराम महाराजाची पालखी सोहळा आहे ते ग्रामीण पोलिसाची हद्दीमध्ये जे आहे प्रवेश केलेला आहे. उर्ली कांचन पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये कुंजीरवाडी या ठिकाणी. आता इथून पुढे 10 दिवस 1 तारखेपर्यंत हे पालखी सोहळा पुणे ग्रामीण जिल्ह्याची हद्दीमध्ये राहणार आहे. ते 160 किलोमीटरचे वरचा जे प्रवास आहे त्यामध्ये 8 ठिकाणी मुक्काम सुद्धा आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडमध्ये मुक्काई. अवघड दिवे घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी सासवडमध्ये दुसरा मुक्काम आहे. वारकरी आपापल्या राहुटीमध्ये आराम करतायत तर काही जण भजन भक्ती गुणगुणत आहेत. चला पंढरीसी जाऊ रखुमा देवी वरा पाहू गोड रूप अभंग यात हे अशा पद्धतीचे अभंग जे आहेत ते या राहुट्यांमध्ये गायले जात आहेत. माऊली, आता ब्रेक नंतर पाहूया कालच्या प्रश्नाचं उत्तर आणि विजेते कोण आहेत हे. चला जाणून घेऊयात. आमचा कालचा प्रश्न काय आहे बघा. आमचा कालचा प्रश्न होता की संत तुकाराम यांच्या अभंग रचनेच्या समूहाला काय म्हणतात. मी पुन्हा एकदा प्रश्न सांगतोय, संत तुकाराम यांच्या अभंग रचनेच्या समूहाला काय म्हणतात. आणि त्याचं उत्तर आहे तुकाराम गाथा. आणि याचे विजेते ठरलेत नंदकुमार देशपांडे पुणे. आणि आता जाणून घेऊयात आजचा प्रश्न नेमका काय बघा. आमचा आजचा प्रश्न की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात किती अभंग आहेत. पुन्हा एकदा प्रश्न मी सांगतोय, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात किती अभंग आहेत. तुमचं उत्तर पाठवा 8104800848 या क्रमांकावर. सोबत तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहायला विसरू नका. योग्य उत्तर दिल्यास मिळणार पंढरपूरच्या विठुरायाचा प्रसाद आणि एक आकर्षक भेटवस्तू. तर वारीच्या वाटेवरचा हा प्रवास जो आहे तो अधिक सुखद असणार आहे आणि यापुढे देखील भेटी लागे जीवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माऊलीमय असेल त्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. पण आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. सम मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने.